लातूर आणि लातूरकरांच्या हिताला प्राधान्य द्या, माजी मंत्री आमदार निलंगेकरांचं भाजप नगरसेवकांना आवाहन। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर गेलो होतो, मात्र काँग्रेसनं नेहमीप्रमाणे मतदारांची दिशाभूल करत भावनेचं राजकारण केलं। परिणामी लातूरनं आपल्याला कौल दिलेला नसला तरी लातूरच्या विकासाची भूमिका आगामी काळात निवडून आलेल्या नगरसेवकांनी सभागृहात ठामपणे मांडावी अशी अपेक्षा व्यक्त करत लातूर आणि लातूरकरांच्या हिताला प्राधान्य द्यावे असं आवाहन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना केले। लातूर शहर जिल्हा भाजप कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली। याप्रसंगी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते। यावेळी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक देविदास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली विकास कामं व आगामी काळात सरकारच्या मदतीने करण्यात येणारा लातूरचा विकास हीच भूमिका घेऊन आपण सर्वजण महानगरपालिका निवडणुकीला सामोरे गेलो होतो असं सांगून माजी मंत्री आमदार निलंगेकर म्हणाले की काँग्रेसनं याउलट मतदारांची दिशाभूल करत भावनेचं राजकारण केलं। अखेर विकासावर भावनेचा विजय झाला असून ते या निवडणुकीत आपण जे यश मिळवलंय ते यश निश्चितच कौतुकास्पद असल्याचं सांगितले। आगामी काळात निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी एक दिलानं व एकजुटीनं सभागृहात काम करत लातूर आणि लातूरकरांच्या हिताला प्राधान्य द्यावे असं स्पष्ट केलं। या 22 नगरसेवकांना संपूर्ण शहराचे प्रश्न सभागृहात मांडायचे असून सत्ताधाऱ्यांना वेळप्रसंगी जाब विचारण्याची भूमिकाही घ्यावी लागेल असं सांगितले। त्याचबरोबर सत्तेचे पहारेकरी आणि विकासाचे रखवालदार अशी भूमिका आगामी काळात पार पडत पुढील विधानसभा निवडणुकीचा विजय हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत आपण सर्वांनी काम करावे असं आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केले। नगरसेवकांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभा राहू अशी ग्वाही देऊन लातूरच्या विकासासाठी आश्वासक असणारा निधी प्राप्त करून घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असा विश्वासही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिला आहे। महापालिका निवडणुकीत उमेदवार असलेल्या प्रत्येकानं जीवाचं रान करत निवडणुकीला सामोरे गेले असल्याचं सांगत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की ज्यांना यश मिळालं त्यांचेही आणि जे जिद्दीनं लढले त्यांचंही अभिनंदन केलं। आता निवडून आलेल्या 22 नगरसेवकांच्या खांद्यावर 70 जणांचं ओझं असून या 22 जणांनी शहराच्या प्रत्येक भागातील समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहात खंबीरपणे ठोस भूमिका मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली। नगरसेवकांच्या पाठीशी आम्ही सर्वजण असलो तरी आपण आता लातूरच्या जनतेसाठी कायम सतर्क राहावे असं आवाहन डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी केले। नवनिर्वाचित भाजपच्या 22 नगरसेवकांना आता लातूरकरांची भूमिका सभागृहात तर मांडायची आहेच, मात्र त्यासोबत पक्षाची विचारधारा शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची भूमिका पार पाडावी लागणार असल्याचं सांगून शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर म्हणाले, काँग्रेसनं मतदारांची दिशाभूल करत ही निवडणूक जिंकलेली आहे। आगामी काळात काँग्रेसचा हा खोटारडेपणा लातूरकरांसमोर आणण्याचं कामही नगरसेवकांच्या माध्यमातून पक्ष करेल असा विश्वास व्यक्त केला। या 22 नगरसेवकांनी पक्षाची भूमिका आणि पक्षाचे आदेश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणं अपेक्षित असून पक्षही पूर्ण ताकदीनं नगरसेवकांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही दिली। या बैठकीला शहर जिल्हा सरचिटणीस संजय गिर, निखिल गायकवाड, रागिनी यादव, प्रवीण कस्तुरे यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम धरणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शीतल मालू आदींसह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.